राजोदा हॅलो 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती दादा आवाज जरा बघ काय राजोदा काय गेले कोपरे यात मला काही कळत नाही हॅलो हॅलो आवाज येतोय तर आवाज सुरुवात करूया चला वाजलं 6:15 स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धी देवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शिवाजी राजांचा जो वैचारिक वारसा त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये चालवला त्या बहुजनांचे आधार वटवृक्ष कल्पतरू शाहू फुले आंबेडकर या त्रयींना आम्ही नमस्कार करू सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अशा अश्वाच्या टाकाखाली पात्र घेतला ते मल्हार शाहीचे संस्थापक थोर सुभेदार मल्हारराव होळकर या हिंदुस्थानामध्ये इंग्रजांच्या विरोधात 18 लढाया जो अपराजित राहिला तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर यांना मनाचा जय मल्हार करून या ठिकाणी शक्तितुरा जर पंढरी असेल शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक हे विठ्ठल रुक्मिणी असतात आणि आज आमचा असा विठ्ठल आहे नवज्योत युवा मंडळ कारिवडे वरचीवाडी तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड या शिवाजीराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा रायगड जिल्हा रायगड भूमी आणि त्या भूमीतले तुम्ही लेकरं आज जे आम्हाला संधी दिली त्याबद्दल मायबाप हो तुमचे लाख आभार माझा देवली गावचा ग्रामदैवत आई नवलाई देवी आई विठ्ठलाई देवी आणि देवगावकर याला नमस्कार करून या मुंबादेवी या मुंबईची आई मुंबादेवी विरारची आई जीवदानी रंगदेवता जागेवालक आणि रसिक राजा तुम्हाला मनाचा मुद्रा करून मूळ घराणे बाबू रंगले आणि त्यांचा शाहीर विकास कांबरे तुमच्या चरणाचे धूळ मस्तकी लावत या कार्यक्रमाची सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी काही नामोल्लेख मला करावा लागेल या ठिकाणी श्री शाहीर विजय पवार धारवली गावचे आहेत वरचीवाडी धारवली श्रीवर्धन तालुक्यातले आहेत शाहीर कल्पेश जोशी यांनी आमच्याशी संपर्क साधून ही आम्हाला मोलाची संधी दिली मंडळी रायगड जिल्ह्याशी संबंध आला एक मागच्या महिन्यामध्ये म्हसळा तालुक्यातील कुणबी समाजाने एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि प्रतिस्पर्धी शाहीर त्या ठिकाणी उमेश पोटले होते तेव्हा मला कळलं की असाही रसिक राजा आहे आणि आज भले मी रत्नागिरीचा आहे रत्नागिरीचा आपण आपल्या भूमीशी आपण कर्तव्यनिष्ठ असतो मात्र रायगड आणि रत्नागिरी ही कोकणाची 2 लाडकी मुलं आहेत पण याच्यातील लाडकं मुलं जास्त कोणतं तर मी म्हणेन रायगड त्याचं कारण एकच आहे रायगड हा माझ्या शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे आणि तिथे माझ्या शिवबाच्या राजधानीचा किल्ला आहे आणि म्हणून इथे थोडा नम्रपणा घ्यायला कमीपणा घ्यायला काही हरकत नाही शेवटी 2 भावंड आहेत आणि भावंडात चालतं मजवीला थोरला आणि त्याच्यामुळे मानाचा मुजरा आणि या ठिकाणी शाहीर अमोल दैत शाहीर आमचे दैत्य बोलतात राक्षस बोलतात हरकत नाही प्रेमाने बोलतात शाहीर नितीन आमरे मौली आहेत आमचे शशिकांत मांडवे आलेले आहेत त्याच्या आधीच पैसा आलो बुवा लाभ असते शशिकांत मांडवे आहेत राजेश शिवे आहेत गोसावी बुवा आहेत शाहीर तांबे बुवा आमचे आहेत शक्तीवालेचे आहेत रुपेश मांडवकर आहेत सौरभ मनवल आहेत सुदर्शन जाधव आहेत पत्रकार सूत्रसंचालक
अक्षय कदम आहेत, आमचा अक्षय डाफळे आहे, चंद्रकांत घोड आहे आणि अनेक अशी मंडळी आहे. राकेश गौरत आहेत. कुणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा करा. आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर, ज्याला मी आज 12वा कार्यक्रम रंगभूमी मुंबईचा आहे आणि त्याला मी मिस करत होतो, असे माझे लाडके शाहीर, ज्याला मी आय लव्ह यू सँडी म्हणतो, असे माझे परम मित्र, या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी असल्याने शाहीर संदीपजी मोरे यांना शाहिरी मनात मुजरा करतो. आयुष्यात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हॉर्स डाऊन अप्स येत राहतात, चढ उतार येत राहतात. मला ऐकू बातमी आहे की शाहिरांच्या आयुष्यात काही थोडेसे अप अँड डाऊन सुरू आहेत. शाहीर मी जरी प्रतिस्पर्धी असलो तरी या शिवाचं अधिष्ठान मानणारा शाहीर आहे. मी माझ्या पवित्र साधामध्ये शिवाकडे अशी प्रार्थना करतो की आमचे प्रतिस्पर्धी शाहीर त्यांच्यावरची काय इडापिडा असेल ती कळून जाऊ दे आणि लवकरात लवकर पुनरागमन मोठ्या उत्साहात तुम्ही करावं, असं मी खूप अंतरातून तुमच्यासाठी प्रार्थना करतो. माझा गेली 12 वर्षाहून अधिक लगेच हसलं बघा, हसलेलं पण नाही, हसलं. संदेश ओके ढलकीवाले आहेत या ठिकाणी, माझे बेंजो मास्टर. आता सगळ्यांची नावं घेऊ का, वेळ झालाय, सुरुवात करूया आपण. सगळ्यांची नावं पाठ आहेत, नामवंत आहेत, महात्मा राजवदा पड्याळ. सगळ्यांचे मनापासून आभार करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. सेवा करावी, आई वडिलांची जी ज्या प्रकारे त्यांनी गुंफण या ठिकाणी शाहिरांनी ठेवलेला आहे, तर आई बाप हा कळण्यासाठी देखील, म्हणजे जन्म देणारे कळतात पण त्यांची सेवा करावी कशी करावी हे कळण्यासाठी सद्गुरू उपदेश टाकतो. आणि त्याचा पुढचा भाग मी सद्गुरूंचं गात आहे. रायगड भूमीमध्ये नानासाहेब धर्माधिकारी यांनी जे श्री बैठक चालवली आणि कित्येकांच्या आयुष्यात जो उजेड पाडला, दीपोत्सव लावला आणि ही चळवळ, हे कार्य ज्याप्रमाणे आणि महाराष्ट्र भूषण सारखा ज्यांना पुरस्कार मिळाला, मी या ठिकाणी
त्यांना नमस्कार करून मी त्यांच्या चरणाशी हे स्तवन ठेवत आहे. बैठकीचे निरूपण आयुष्याची शिकवण, बैठकीचे निरूपण आयुष्याची शिकवण. जर का नाना नसता तुम्ही व्यर्थ होते हे जीवन, जर का नाना नसता तुम्ही व्यर्थ होते हे जीवन. नसता तुम्ही व्यर्थ होते सारे जीवन. जय सद्गुरु.